प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? हे सकाळचं वेळ तुमच्यासाठी कसं आहे? तुम्ही आनंदी आहात का? येशू ख्रिस्त हा तुमच्यावर खूप प्रेम करणारा देव आहे. त्याला तुमची खूप काळजी आहे. त्याची ही काळजी तुम्ही समजून घेतली पाहिजे. आजच्या या दिवशी सुद्धा जर तुम्ही हे समजू शकलात तर तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय धाडसी आणि आनंदी राहू शकता. तुम्ही विचार करत आहात का हे झाड काय आहे? हे अमेरिकेतल्या एका घरासमोरचं झाड आहे. याच्या मागे अनेक झाडं आहेत. त्यांनी खूप छान झाड लावली आहेत आणि ती हिरवीगार ठेवली आहेत. अमेरिकेतील घरांमध्ये लावलेल्या बहुतेक झाडांवर तुम्हाला एक छोटीशी घरटी लटकलेली दिसते. ते त्या घरट्यात पाणी आणि धान्य ठेवतात. तुम्हाला चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येतोय का? त्या चिमण्या येतात आणि तिथे ठेवलेलं धान्य खातात, पाणी पितात. त्या चिमण्यांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. या घराचा आणि चिमणीचा काही संबंध आहे का? नाही. ती फक्त देवाने निर्माण केलेली एक पक्षी आहे. अगदी लहान पक्षासाठीही ते अन्न आणि पाणी ठेवतात. चिमण्यांनी जिथे पाणी आणि धान्य ठेवलेलं असतं तिथे यायचं सवयच लावून घेतली आहे. त्या तिथून खातात, पितात आणि निघून जातात. हाच काळजी आहे. देव चिमण्यांचीही काळजी घेतो. तो त्यांना जपायला आणि सांभाळायला जाणतो. मग तो तुला जपणार नाही का? तो तुझी काळजी घेणार नाही का? तो तुमच्यावर खूप प्रेमळ आहे. मग तुम्ही तुमच्या गरजेबद्दल का काळजी करता? आजच्या जेवणासाठी किंवा पाण्यासाठी काय करावे याची चिमणी काळजी करेल का? अजिबात नाही. देव त्यांना कोणामार्फत आणि कसा तरी खायला घालतो. तो तुम्हालाही तसेच मार्गदर्शन करेल. आज प्रभू एक वचन देत आहे. तुम्हाला माहिती आहे का ते कोणते वचन आहे? यिर्मया 1:8. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. प्रभू आपली रक्षा करण्याची काळजी घेतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवता तेव्हा ते सुरक्षितपणे जाऊन परत यावेत म्हणून तुम्ही सर्व व्यवस्था करता. जर ते संध्याकाळी योग्य वेळी परत आले नाही तर तुम्ही तणावात येता. अरे, माझं मूल सुरक्षित परत यावं अशी चिंता करता. आपल्या कुटुंबातील लोक कुठेही प्रवास करत असतील तर आपणही त्यांना सुरक्षित परत यावं असं वाटतं का? कारण जगात अनेक प्रकारचे धोके आहेत. अपघात घडतातच. माणसांमधून आणि निसर्गातून येणारेही धोके आहेत. अनेक प्रकारचे धोके आपल्या भोवती आहेत. आपण दररोज सुरक्षित आहोत हे देवाच्या कृपेनेच आहे हे आपण विसरू नये. प्रभू म्हणतो, मी तुला वाचवण्यासाठी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्यासोबत नाही का? मी तुला केवळ कारणाचा आनंद देत नाही तर तुला संकटांपासूनही वाचवीन. अलीकडच्या काळात आपण बातम्यांमध्ये ऐकतो फ्लाईट क्रॅश, विमानाशी संबंधित अपघात आणि उड्डाण करताना काही समस्येमुळे क्रॅश लँडिंग अशा घटना. म्हणून काही लोकांना विमानाने प्रवास करण्याची भीती वाटते. माझ्यासारख्या सेवकांच्या आयुष्यात आपला निम्मा आयुष्य प्रवासातच जातो. अनेक वेळा आपल्याला विमानाने प्रवास करावा लागतो. प्रभूने मला नेहमीच सुरक्षित ठेवले आहे. एकदा दक्षिण कोरियातून परत येताना मी सिंगापूर एअरलाइन्सने प्रवास करत होतो. ते विमान सुमारे 30,000 फूट उंचीवर होते. ते विमान कोणत्या उंचीवर आणि कितक्या वेगाने उडत आहे याची सर्व माहिती स्क्रीनवर दाखवतात. अचानक आकाशातच विमानात जोरदार हल्ले गेले. विमान खाली उतरत होते आणि मी ते स्क्रीनवर पाहत होतो. एका मिनिटात ते 10,000 फूट खाली आले. कसम वाटेल. सगळ्यांना जीव घाबरला होता. आपलं हृदय जणू बाहेर येईल असं सगळ्यांना वाटलं. मलाही वाटलं की आता माझी शर्यत संपली. पण थोड्या वेळाने विमान स्थिर झालं आणि पुन्हा नेहमीसारखं उडायला लागलं. काही मिनिटांसाठी विमानात एक गंभीर शांतता पूर्णपणे पसरली होती. मग पायलटने बोलून सांगितलं, अशी एक समस्या आली होती आणि आपण ती आता पार केली आहे. अशा धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. अनेक वर्षांपूर्वी मी अमेरिकेला गेलो होतो, लॉस एंजेलिस या शहरात. ते एक खूप मोठं शहर आहे.
विमान त्या शहरावरून उडत होतं. मी खाली पाहिलं, मला शहर किती मोठं दिसलं. अचानक एक जबरदस्त वादळ आलं. विमानाने युटर्न घेतला. ज्या मार्गावरून ते उडत मार्गावर परत उडायला लागलं. ते इतकं भयंकर वादळ. विमान मागे सरकत. मी खिडकीजवळच्या सीटवर बसलो. माझ्या सोबत माझा एक मित्र. मी त्याला म्हणालो, भाऊ, आपली सेवा संपत आली आहे. आपण देवाच्या राज्याकडे चाललो. परिस्थिती वाईट झाली, पण अचानकच फ्लाईट सामान्य झाली. त्यांनी विमानाला एक खेडी मारली. ते सुरक्षितपणे उतरवलं. आपल्याला माहित नाही की कोणता धोका केव्हा येईल. तो वारा असू शकतो किंवा निसर्गातील काही बदलामुळे असू शकतो. इतके सारे धोके आहेत, पण प्रभू म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे, तुला वाचवण्यासाठी. तो माझ्या सोबत आहे म्हणूनच त्याने मला वाचवलं, मार्गदर्शन केलं आहे. हे माझ्या क्षमतेमुळे किंवा भक्तीमुळे नाही, त्याची कृपा आहे. तुझ्या आयुष्यातही मागे वळून बघ. किती धोके. तू कार, बस, ट्रेनच्या अपघातांपासून वाचलास. तू इतक्या अनेक धोक्यांपासून वाचलास. तू वाईट लोकांच्या हातूनही वाचलास. प्रभूचे आभार मान. त्याच्यावर विश्वास ठेव आणि म्हण, प्रभू, तूच माझा रक्षण करणारा देव आहेस. तूच माझ्या कुटुंबाचं रक्षण करणारा देव आहेस. तू मला सर्व वाईटापासून वाचवशी, म्हणून मी घाबरणार नाही. धाडसी रहा. जेव्हा तू प्रवास करतोस तेव्हा म्हण, प्रभू, तू माझ्या सोबत आहेस मला वाचवण्यासाठी. मी तुझ्या सोबत जातोय हे म्हण आणि निघण्यापूर्वी देवाची स्तुती कर. तू सुरक्षित आणि आनंदाने परतशील. प्रभूला सांग, प्रभू, तूच माझा रक्षण करणारा देव आहेस. तूच माझं रक्षण करणारा देव आहेस, दिवसरात्र आणि प्रत्येक परिस्थिती. म्हणून मी कशाचीही भीती बाळगणार नाही. तू माझ्या सोबत आहेस, एवढं पुरेसं आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.